तर मुलांनो, आजचा आपला टॉपिक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ॲट द रेस्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. जे चार्ज मुलांनो रेस्ट आहेत, एका जागी स्थिर आहेत, त्यांचा स्टडी करणं म्हणजे मुलांनो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. लक्षात आलं. आता ज्यावेळी चार्ज मोशनमध्ये असतो मुलांनो, तर चार्ज मोशनमध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला करंट असं कन्सिडर करतो. कारण डेफिनेशन ऑफ करंट काय आहे? द फ्लो ऑफ चार्ज ऑर मोशन ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज मुलांनो करंट. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये हा जो काही चार्ज आहे मुलांनो, तो चार्ज मोशनमध्ये असतो. लक्षात आलं. नंतर काय म्हटलं बघा त्यांनी, चार्ज प्रेझेंट एनिवेअर अराउंड अस दे फील ॲट स्पेशल कंडिशन. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही सरफेस आहेत, ज्या काही बॉडीज आहेत, तर त्या सरफेस आणि बॉडीजवरती हा चार्ज प्रेझेंट असतो मुलांनो. आणि तो प्रेझेंट असलेला जो चार्ज आहे मुलांनो, तो काही कंडिशनला आपल्याला फील होतो, म्हणजेच जाणवतो. मग एक्झाम्पल दिलं आहे बघा त्यांनी. काय एक्झाम्पल दिलं आहे? बाय रिमूव्हिंग स्वेटर इन विंटर ऑन ड्राय डे. ज्यावेळी तुम्ही हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंगामध्ये जो घातलेला जो स्वेटर आहे, तो स्वेटर मुलांनो काय करता? रिमूव्ह करता, काढता. काय बघा, बाय रिमूव्हिंग स्वेटर इन विंटर ऑन ड्राय डे वी हिअर सम क्रॅकिंग साऊंड अँड स्टिक टू एअर बॉडी. म्हणजे तो स्वेटर काढत असताना त्या ठिकाणी तडतड असा आवाज होतो आणि आपल्याला ते चार्ज त्या ठिकाणी मुलांनो फील होतात. लक्षात आलं. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा जो काही चार्ज आहे तो आपण अशा पद्धतीनं फील करतो. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं त्यांनी? लाईटनिंग. काय म्हटलं बघा? लाईटनिंग इन द स्काय टू प्रोड्यूस्ड फ्रिक्शन ऑफ क्लाउड. म्हणजेच जे आकाशामध्ये जे ढग आहेत, ते ढग काय करतात? एकमेकांवरती फ्रिक्शन होतं, म्हणजेच घर्षण होतं. आता ढग म्हणजेच काय मुलांनो? तर ढग म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स पासून तयार झालेले ते काय असतात? ढग असतात किंवा ते क्लाउड असतात. आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स ज्यावेळी एकमेकांवरती घासले जातात, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी काय होते मुलांनो? डेव्हलप होते. त्याला आपण मराठीत वीज म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं मुलांनो. काय म्हटलं जातं? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. कारण त्या ठिकाणी ती फ्रिक्शनमधून डेव्हलप झालेली असते. लक्षात आलं. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजेच काय? स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ॲट द रेस्ट. नंतर काय म्हटलं आपण? चार्ज इज प्रेझेंट एनिवेअर. म्हणजे आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी काय चार्ज प्रेझेंट आहे. नंतर काय म्हटलं आपण? चार्ज इन मोशन. त्यालाच काय म्हणतो आपण? करंट म्हणतो किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. आता हा जो काही चार्ज आहे तो आपल्याला कधी जाणवतो? ज्यावेळी त्या स्पेशल कंडिशन असतील किंवा स्पेशल सर्कमस्टन्सेस असतील. मग त्याने बेस्ट एक्झाम्पल दिलं. काय एक्झाम्पल दिलं? हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळी तुम्ही स्वेटर रिमूव्ह करता, तर तो जो काही चार्ज आहे तो चार्ज आपल्याला त्या ठिकाणी फील होतो. आणि फील हे कशातनं कळतं आपल्याला? तो स्वेटर काढताना तडतड असा आवाज होतो, क्रॅकिंगसारखा साऊंड त्या ठिकाणी काय होतं मुलांनो? डेव्हलप होतो. दुसरं एक्झाम्पल काय दिलं त्यांनी? लाईटनिंग इन द स्काय टू प्रोड्यूस फ्रिक्शन ऑफ क्लाउड. म्हणजे आकाशामध्ये निर्माण होणारी जी वीज आहे, ती वीज कशी निर्माण होते? तर हे जे क्लाउड आहेत, क्लाउड म्हणजेच काय मुलांनो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकमेकांवरती घासले जातात, फ्रिक्शन होतं आणि त्याच्यामधून एक लाईटनिंग काय होतं मुलांनो? डेव्हलप होती. त्या लाईटनिंगला दुसरा शब्द काय मुलांनो? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये जे चार्ज आहेत मुलांनो, ते चार्ज दोन प्रकारचे आहेत बघा. एक पॉझिटिव्ह चार्ज, दुसरा मुलांनो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ह्या टॉपिकमध्ये पुढचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो काय मुलांनो? इलेक्ट्रिक चार्ज. लक्षात आलं. तर इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच काय मुलांनो? द प्रॉपर्टी ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. आता प्रोटॉन्स म्हणजे मुलांनो पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स म्हणजे मुलांनो निगेटिव्ह चार्ज. द प्रॉपर्टी ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स व्हेन गिव्ज राईज टू इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन देम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे ज्यावेळी हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकांमध्ये काय करतात? फोर्स डेव्हलप करतात. लक्षात आलं. त्या बघा, त्या काय म्हणायचं? इलेक्ट्रिक चार्ज असं म्हणायचं. काय म्हणलं आहे? द प्रॉपर्टी ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स विच गिव्ज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक फोर्स
बिटवीन देम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे जे एकमेकांवरती किंवा एकमेकांवरती काय करतात, फोर्स ॲप्लाय करतात किंवा फोर्स प्रोड्यूस करतात, त्यांना काय म्हणायचं मुलांनो, इलेक्ट्रिक चार्ज. इथं शब्द त्यांनी काय वापरला आहे, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. आपण असं सुद्धा म्हणू शकतो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय करतात, एकमेकांवरती फोर्स प्रोड्यूस करतात. जर दोन पॉझिटिव्ह असतील फोर्स ऑफ रिपल्शन असेल, दोन निगेटिव्ह असेल फोर्स ऑफ रिपल्शन असेल, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. चार्ज कुणाला म्हणायचं, तर जे दोन एकमेकांवरती फोर्स इंटरॅक्ट करतात, फोर्स प्रोड्यूस करतात, फोर्स राईज करतात, त्यांना काय म्हणायचं मुलांनो, इलेक्ट्रिक चार्ज म्हणायचं. आता नेक्स्ट लाईनला बघा काय म्हटलं आहे, इलेक्ट्रिक चार्ज इज बेसिक प्रॉपर्टी ऑफ इलेमेंटरी पार्टिकल. म्हणजे जर विचार केला तर इलेक्ट्रिक चार्ज ही कसली प्रॉपर्टी आहे मुलांनो, बेसिक प्रॉपर्टी. लक्षात आलं कुणाची, इलेमेंटरी पार्टिकल्स. आता इलेमेंटरी पार्टिकल्स म्हणजेच काय मुलांनो, जे ॲटमशी रिलेटेड पार्टिकल्स आहेत, जे ॲटमशी रिलेटेड जे काय पार्टिकल्स आहेत त्यांना आपण इलेमेंटरी पार्टिकलसुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट लाईनला काय म्हटलं बघा, इट इज स्केलर क्वांटिटी. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज ही स्केलर क्वांटिटी आहे मुलांनो. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला मॅग्निट्यूड काय इम्पॉर्टंट आहे. द SI युनिट इज कुलम. चार्ज ज्या युनिटमध्ये मोजला जातो तो कुलम आहे मुलांनो. आता पुस्तकात तुमच्या CGS युनिट दिलेलं नाही मुलांनो. जे CGS युनिट आहे ते बुकमध्ये दिलेलं नाही. पण तुमच्या माहितीसाठी माहीत राहावं की चार्जचं जे CGS युनिट आहे ते मुलांनो फ्रँकलिन. म्हणजे फ्रँकलिन हे चार्जचं मुलांनो CGS युनिट आहे. अँड डायमेन्शन इज बघा, अँड डायमेन्शन इज 0 इन मास, 0 इन लेंथ, 1 इन टाईम आणि 1 इन करंट. लक्षात आलं. म्हणजे ह्या ठिकाणी हे त्या चार्जचे काय आहेत मुलांनो, डायमेन्शन्स आहेत. सम ऑर लाईक चार्जेस आर रिपल टू इच अदर. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, जर दोन पॉझिटिव्ह असेल किंवा दोन निगेटिव्ह असेल तर त्याला आपण म्हणतो मुलांनो सेम. सेम हा शब्द इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये वापरला जात नाही. तर सेमसाठी काय शब्द आहे या ठिकाणी, लाईक चार्जेस. म्हणजे दोन सेम चार्ज असतील तर त्याला काय म्हणायचं मुलांनो, टू लाईक चार्जेस. मग भले ते दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा ते दोन्ही निगेटिव्ह असतील. काय म्हटलं बघा, सेम ऑर लाईक चार्जेस प्रोड्यूस रिपल टू इच अदर. म्हणजे दोन सेम चार्जेस एकमेकांवरती फोर्स ऑफ रिपल्शन काय करतात, ॲक्ट करतात, म्हणजे एकमेकांपासून दूर जातात. अँड डिफरंट ऑर अनलाईक चार्जेस. आता समजा दोन्ही चार्जमध्ये एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल तर त्याला आपण डिफरंट चार्जेस म्हणतो. पण इथं डिफरंट हा शब्द वापरला जात नाही. तर काय म्हणतात, अनलाईक चार्जेस. तर दोन अनलाईक चार्जमध्ये कोणता फोर्स असतो मुलांनो, तर त्या ठिकाणी असतो मुलांनो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. किंवा ते काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात. लक्षात आलं. जर लाईक असेल तर रिपल्शन, अनलाईक असेल तर अट्रॅक्शन. हे इलेक्ट्रिक चार्जशी रिलेटेड महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, डेफिनेशन. इलेक्ट्रिक चार्ज कुणाला म्हणायचं, जर दोन चार्ज एकमेकांवरती फोर्स राईज करत असतील, फोर्स डेव्हलप करत असतील तर त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रिक चार्ज म्हणायचं. इलेक्ट्रिक चार्ज कसली क्वांटिटी आहे मुलांनो, इलेक्ट्रिक चार्ज ही SI क्वांटिटी आहे. त्याचं युनिट काय मुलांनो, कुलम्स आहे. त्याचं डायमेन्शन्स काय आहे, 0 इन मास, 0 इन लेंथ, 1 इन टाईम, 1 इन करंट. लक्षात आलं. त्यानंतर काय म्हटलं, सेम ऑर लाईक चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं आणि डिफरंट ऑर अनलाईक असेल त्यांच्यामध्ये काय असतं मुलांनो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतं. आता हे इंट्रोडक्शन झालं. तुमच्या पुस्तकामध्ये इंट्रोडक्शन खूप वास्ट दिलेलं आहे, तुम्ही ते निवांतपणे वाचा. पण जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की जे एक्झामला विचारले जाऊ शकतात तेवढेच काय केलं तर आपण ह्या नोट्समध्ये इथं लिहून काढलेले आहेत. म्हणजे पुस्तकामध्ये 1.5 पान दिलं आहे, पण त्या 1.5 पानाचं तुम्हाला काय केलं, मी तर शॉर्टमध्ये त्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. नंतर आता हे इलेक्ट्रिक चार्ज आहेत, ह्या इलेक्ट्रिक चार्जच्या काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत मुलांनो. बघा काय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत, तर त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, नंतर क्वांटायझेशन ऑफ चार्जेस, नंतर कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे चार्जशी रिलेटेड ह्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत. ह्या बेसिक प्रॉपर्टीमधून तो जो काही चार्ज आहे तो चार्ज कशा स्वरूपाचा आहे, तो कोणकोणत्या कंडिशन्स काय करतो, फॉलो करतो, हे आपल्याला त्या ठिकाणी समजून
जातं. तर त्यातली ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. आता ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज म्हणजे काय मुलांनो, तर थोडक्यात सांगतो. ॲडिटिव्ह शब्दाचं आहे बघा, ॲड होणं म्हणजे बेरीज करणं किंवा वाढ होत जाणं किंवा मिळवणं. लक्षात आलं. त्याला दुसरा एक शब्द आहे मुलांनो, सम. SUM, सम किंवा ॲडिशन किंवा सम म्हणजेच काय मुलांनो, बेरीज करणं. ॲडिटिव्ह नेचर म्हणजेच काय, तर एका कंडक्टरवरती बघा, एका कंडक्टरवरती, कंडक्टर म्हणजे बसमधला कंडक्टर नाही मुलांनो, तर कंडक्टर म्हणजे मुलांनो वाहक, की ज्याच्यातून करंट काय होतो, पास होतो. अशा कंडक्टरवरती समजा एका एंडला बघा, एका एंडला म्हणजे एक जे टोक आहे त्या एंडवरती 5 चार्जेस आहेत, सेंटरला 2 चार्जेस आहेत आणि दुसऱ्या एंडला 3 चार्जेस आहेत. बघा, एक कंडक्टर कन्सिडर केला आपण, त्याच्या एका एंडला 5 चार्जेस, सेंटरला 2 चार्जेस आणि दुसऱ्या एंडला 3 चार्जेस. हे सगळे चार्ज मुलांनो रेस्ट आहेत. सगळे चार्ज काय आहेत मुलांनो, रेस्ट आहेत. मग मी क्वेश्चन केला, द टोटल चार्ज ऑन द कंडक्टर. बघा, द टोटल चार्ज ऑन द कंडक्टर. मग त्या कंडक्टरवरती टोटल चार्ज किती आहेत, तर बघा, एका एंडला 5 होते, सेंटरला 2 होते आणि दुसऱ्या एंडला काय होते मुलांनो, 3 होते. तर मी सगळ्यांची काय करणार मुलांनो, बेरीज करणार. म्हणजे टोटल चार्ज ऑन द कंडक्टर इज 10. लक्षात आलं. म्हणजे त्या कंडक्टरवरती असणारा जो टोटल चार्ज आहे तो किती आहे मुलांनो, 10 कुलम्ब आहे. म्हणजे काय केलं आपण, टोटल चार्ज काउंट करण्यासाठी सगळ्या चार्जची काय केली मुलांनो, अल्जेब्रिक सम केली. आणि ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणायचं, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. लक्षात आलं. ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज म्हणजेच काय, एखाद्या बॉडीवरती किंवा एखाद्या सिस्टीममध्ये किती चार्ज प्रेझेंट आहे किंवा टोटल चार्ज जर काउंट करायचा असेल तर त्या कंडक्टरवरती, त्या बॉडीवरती, त्या सिस्टीमवरती प्रेझेंट असलेल्या सगळ्या चार्जची बेरीज करणं म्हणजेच मुलांनो ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. लक्षात आलं, समजलं. काय म्हटलं बघा, चार्ज इज ॲडिटिव्ह. बघा, चार्ज इज ॲडिटिव्ह. टोटल इलेक्ट्रिक चार्ज काय म्हटलं बघा, टोटल इलेक्ट्रिक चार्ज ऑन ॲन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवरचा टोटल चार्ज किती असतो इज इक्वल टू द काय म्हटलं आहे, अल्जेब्रिक सम ऑफ, गणितीय बेरीज, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द इलेक्ट्रिक चार्जेस, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द इलेक्ट्रिक चार्जेस डिस्ट्रीब्युटेड ऑन द डिफरंट पार्ट्स ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टवरचा टोटल चार्ज म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती असलेल्या सगळ्या पार्टवरच्या चार्जची बेरीज म्हणजेच त्या ऑब्जेक्टचा टोटल चार्ज. लक्षात आलं. डिस्ट्रीब्यूट म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, 5 चार्ज एका एंडला होते, 2 चार्ज सेंटरला होते, 3 चार्ज दुसऱ्या एंडला होते. म्हणजे हे चार्ज काय झाले मुलांनो, डिस्ट्रीब्यूट झाले. ह्या डिस्ट्रीब्यूट चार्जची समेशन, ह्या डिस्ट्रीब्यूट चार्जची बेरीज म्हणजेच टोटल चार्ज ऑन दी कंडक्टर. म्हणजे कोणत्याही सिस्टीममधला, कोणत्याही कंडक्टरवरचा किंवा कोणत्याही ऑब्जेक्टवरचा मला जर टोटल चार्ज काढायचा असेल तर मी काय करणार, त्या ठिकाणी प्रेझेंट असलेल्या सगळ्या चार्जची बेरीज करणार. ह्या प्रॉपर्टीलाच ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज असं म्हटलं जातं. खाली एक वाक्य म्हणलं बघा, इट इज सिमिलर टू मास. म्हणजेच कोणत्याही बघा, कोणत्याही बॉडीचं मास कन्सिडर करताना आपण काय करतो, तर त्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्या कन्स्टिट्युएंटचं म्हणजे सगळ्या अणूंचं किंवा सगळ्या मॉलिक्यूलचं काय करतो, बेरीज करतो आणि मग त्या बॉडीचं काय म्हणतो आपण, टोटल मास कन्सिडर करतो. म्हणजे माझं वजन जर काउंट करायचं असेल किंवा कोणत्याही वस्तूचं वजन काउंट करायचं असेल तर ती वस्तूमध्ये जेवढे असणारे घटक, त्या सगळ्या घटकांची त्या ठिकाणी काय केली जाते मुलांनो, बेरीज केली जाते आणि मग टोटल करून त्या बॉडीचं ते वेट सांगितलं जातं किंवा त्या बॉडीचं मास सांगितलं जातं. ह्या नेचरलाच काय म्हणायचं मुलांनो, ॲडिटिव्ह नेचर. लक्षात आलं. त्यानंतर काय म्हणलं बघा, इफ 2 बॉडीज हॅव इक्वल अँड अपोजिट चार्जेस. समजा 2 बॉडीज आहेत आणि त्या बॉडीजवरती इक्वल चार्ज आहेत, पण ते इक्वल चार्ज कसे आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजे एका बॉडीवरती प्लस पॉझिटिव्ह चार्ज आहेत, दुसऱ्या बॉडीवरती मुलांनो मायनस काय निगेटिव्ह चार्ज आहेत. काय म्हणलं बघा, इफ 2 बॉडीज हॅव इक्वल अँड अपोजिट चार्जेस
देन नेट चार्ज ऑन द सिस्टीम ऑफ टू बॉडीज इज 0. मग अशा वेळीस त्या बॉडीवरचा टोटल चार्ज काय येणार मुलांनो 0 येणार. आता तुम्ही म्हणाल सर 0 कसा आला, तर बघा एका बॉडीवरती +10 चार्ज आहेत आणि दुसऱ्या बॉडीवरती काय मुलांनो -10 चार्ज आहेत. मग आता दोन्ही चार्जची काय केली, दोन्ही बॉडीवरच्या चार्जची काय केली मुलांनो बेरीज केली. आता इकडं 10 +10 आहे आणि इकडं काय आहेत मुलांनो -10 +10 बघा +10 प्लस -10 वजाबाकी काय येईल किंवा बेरीज काय येईल मुलांनो 0 होईल. कारण +10 आहेत आणि तेवढेच काय आहेत मायनस आहेत, म्हणजे ते काय होईल इलेक्ट्रिकली न्यूट्रल होईल. म्हणून त्या ठिकाणी काय असणार मुलांनो नेट चार्ज हा 0 असणार आहे. नेट चार्ज का 0 आला, कारण जेवढे पॉझिटिव्ह होते तेवढेच काय मुलांनो निगेटिव्ह आहेत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल मुलांनो ॲटम्स, कारण जेवढे ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज असतात प्रोटॉन तेवढेच काय होतात इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतो आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली काय असतो मुलांनो न्यूट्रल असतो. लक्षात आलं, हे आपलं काय बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे नेट चार्ज ऑन द बॉडीज किंवा नेट चार्ज ऑन द सिस्टीम इज 0. 0 का आली, कारण जेवढे पॉझिटिव्ह होते तेवढेच मुलांनो निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी प्रेझेंट असल्यामुळं त्या ठिकाणचा नेट चार्ज हा 0 आला. म्हणजे नेहमी लक्षात घ्या, जर इक्वल आणि अपोजिट चार्ज सेम इक्वल आणि अपोजिट चार्ज असतील तर त्या ठिकाणचा नेट चार्ज हा 0 असतो. नेक्स्ट लाईनला काय म्हटलं बघा, साइन इज टेकन टू अल्जेब्रिक सम. म्हणजे जी साइन आहे म्हणजे प्लस असेल किंवा मायनस असेल हे चिन्ह कधी द्यायचं, ज्यावेळी त्या बॉडीवरचे सगळे चार्ज काउंट केले की त्यानंतरच काय करायचं मुलांनो ते साइन त्या ठिकाणी अकाउंट टेक द्यायचं, म्हणजे त्या ठिकाणी ते साइन नोट करायचं. समजा 10 निगेटिव्ह चार्ज असतील तर आधी बेरीज करायची, 10 चार्ज आहेत आणि पण किती चार्ज आहेत मुलांनो 10 चार्ज आहेत आणि त्यानंतर मग ते निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह साइन द्यायचं. समजा पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या चार्जची बेरीज करायची आणि नंतर काय करायचं प्लस साइन त्या ठिकाणी राईट करायचं किंवा लिहायचं. ह्या प्रॉपर्टीलाच मुलांना काय म्हणतात ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा, चार्ज डिस्ट्रीब्युशन ऑन डिफरंट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट मे बी. बघा चार्ज डिस्ट्रीब्युशन ऑन डिफरंट पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे ऑब्जेक्ट कोणताही असेल तर त्या ऑब्जेक्टवरती पॉझिटिव्ह चार्ज असू शकतात किंवा मुलांनो निगेटिव्ह चार्ज असू शकतात किंवा दोन्ही चार्ज त्या ठिकाणी प्रेझेंट असू शकतात. असं नाही की एखादी बॉडी आहे त्या बॉडीवरती फक्त पॉझिटिव्ह चार्ज पाहिजेत किंवा एखादी बॉडी आहे त्या बॉडीवरती फक्त निगेटिव्ह चार्ज पाहिजेत, तसं नाही. तर त्या बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्ज असू शकतात किंवा निगेटिव्ह चार्जसुद्धा असू शकतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय बघा, टोटल चार्ज ऑन द ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह कॉमा 0 और निगेटिव्ह. म्हणजे एखाद्या बॉडीवरती समजा +10 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, बघा एखाद्या बॉडीवरती 10 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि 4 निगेटिव्ह चार्ज आहेत, तर त्या बॉडीचा टोटल चार्ज काय येणार मुलांनो +6 पॉझिटिव्ह चार्ज. कारण काय होणार त्या 10मधून 4 मायनस होणार, शिल्लक किती राहणार मुलांनो 6 राहणार, म्हणजे 6 पॉझिटिव्ह चार्ज त्या बॉडीवरती प्रेझेंट आहेत. नेक्स्ट बघा, समजा +10 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत मुलांनो 10 आहेत आणि निगेटिव्ह चार्जसुद्धा किती आहेत मुलांनो 10 आहेत, निगेटिव्ह किती आहेत 10 आहेत. तर टोटल चार्ज त्या बॉडीचा किती येणार मुलांनो 0. का 0 येणार, कारण जेवढे प्लसमध्ये आहेत तेवढेच काय आहेत मुलांनो मायनस आहेत. लक्षात आलं, आणि त्यामुळं त्या ठिकाणचा नेट चार्ज काय येईल मुलांनो 0 होईल. आणि तिसरी कंडिशन काय, समजा प्लस पॉझिटिव्ह चार्ज किती आहेत, पॉझिटिव्ह चार्ज 5 आहेत आणि निगेटिव्ह चार्ज 9 आहेत. बघा पॉझिटिव्ह चार्ज 5 आहेत, निगेटिव्ह चार्ज 9 आहेत. तर अशा वेळी त्या ठिकाणी किती चार्ज प्रेझेंट येईल मुलांनो -4 चार्ज किंवा -4 चार्ज एवढे काय येतील त्या ठिकाणी प्रेझेंट राहतील. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टवरती एखाद्या बॉडीवरती पॉझिटिव्ह चार्ज असू शकतात, निगेटिव्ह चार्ज असू शकतात किंवा त्या ठिकाणी तो 0सुद्धा चार्ज त्या ठिकाणी प्रेझेंट राहू शकतात. आता हे 0चं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, वूड ग्लास हे सगळे काय आहेत मुलांनो डायइलेक्ट्रिक आहेत. डायइलेक्ट्रिक का, तर त्या ठिकाणी कोणताही चार्ज प्रेझेंट नाही. प्रेझेंट नाही याचा अर्थ असं होत नाही
तर त्या ठिकाणी चार्ज प्रेझेंट असतात, पण जेवढे प्लस आहेत तेवढेच काय मुलांनो त्या ठिकाणी मायनस आहेत. म्हणून ही सगळी मटेरियल काय असतात मुलांनो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. म्हणजे त्या बॉडीजवरती टोटल चार्ज किती आहे मुलांनो, 0. का 0 आहे? कारण 50% पॉझिटिव्ह चार्ज आहेत, 50% निगेटिव्ह चार्ज आहेत, आणि त्यामुळं ती बॉडी काय असते, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजेच एखादी बॉडी पॉझिटिव्ह कधी, तर पॉझिटिव्ह चार्जची संख्या जास्त असेल. एखादी बॉडी निगेटिव्ह कधी, तर त्या बॉडीवरती निगेटिव्ह चार्जची संख्या काय असेल, जास्त असेल. आणि एखादी बॉडी न्यूट्रल कधी, तर त्या बॉडीवरती प्रेझेंट असणारे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज काय असतील मुलांनो, इक्वल असतील. ही आपल्या इलेक्ट्रिक चार्जची काय मुलांनो पहिली प्रॉपर्टी. त्या पहिल्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं, ॲडिटिव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. काय अडचण असेल, काय अडचण आहे का मुलांनो, काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट प्रॉपर्टी कुठल्या आहे मुलांनो, क्वांटायझेशन ऑफ चार्ज, आणि त्याच्यानंतर मुलांनो कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ह्या दोन्ही प्रॉपर्टी आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करू. धन्यवाद.